माझ्या एका क्लायंटनी 2 प्रॉपर्टीज घेतली आहे. ते क्लायंट पुण्याचे आहेत. त्यांनी MG रोडवर एक 3.5 करोडची प्रॉपर्टी घेतली आणि दुबईच्या शेख जायद रोडवर 5 करोडची प्रॉपर्टी घेतली. आता दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, दोघांमध्ये प्रॉफिट किती होईल, मी तुम्हाला ते समजावते. पुण्याच्या MG रोडवर जी प्रॉपर्टी आहे ते मिनिमम 20 to 30% अप्रिशिएट होणार, कारण तो लोकेशन ऑलरेडी खूप डेव्हलप्ड आहे. दुबईच्या शेख जायद रोडवरची प्रॉपर्टी त्यांची 50% अप्रिशिएट होणार, कारण शेख जायद रोड दुबईचा बिगेस्ट आणि बिझिएस्ट हायवे आहे. जर तुम्हाला डाऊनटाउन जायचं असेल, बुर्ज खलिफा जायचं असेल, दुबई मॉल जायचं असेल, तुम्हाला शेख जायद रोड यूज करावा लागेल. या 5 करोडच्या प्रॉपर्टीसाठी त्यांना एक 60-40चा पेमेंट प्लॅन भेटलाय. म्हणजे त्यांना 3 करोड द्यायचे, ते पण 3 वर्षाच्या टाइमात. म्हणजे 50% टाकून त्यांना 50% परत भेटतात. 100% रिटर्न ऑन इक्विटी. शेख जायद रोड वर 80% प्रॉपर्टीज जी आहे ते फक्त 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्स आहेत. फक्त लिमिटेड इन्व्हेंटरी आहे प्रॉपर्टीसाठी, जे की रेसिडेन्शियल अपार्टमेंटसाठी आहे. मी तुम्हाला एकदा प्रोजेक्ट सुद्धा दाखवते, चला माझ्यासोबत. तर हाच आहे तो प्रोजेक्ट जिथे माझ्या क्लायंटनी 5 करोड लावलेत. हे आहे शेख जायद रोड आणि हे आहे तुमचं ऍक्टिव्ह मेट्रो स्टेशन. आम्हाला खूप एक्सक्लुझिव्ह युनिट्स भेटली आहे. जर तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल, माझ्या इन्स्टा बायोवर माझं व्हॉट्सॲप लिंक आहे, भेटूया तिथे.